एलकेजी आणि युकेजी स्किप केले तर चालेल का? डायरेक्ट फर्स्ट स्टँडर्डला ऍडमिशन घेतलं तर चालेल का? किंवा डायरेक्ट युकेजीला ऍडमिशन घेतलं तर चालेल का? प्रीस्कूल फक्त एबीसीडी शिकवतं का? युकेजी आणि एलकेजी एवढे महत्वाचे आहे का? हे जर प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार पालकांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांसाठी महत्वाचा आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी काही पालकांना माहीतच नसते. सर्वात प्रथम एक धक्कादायक तथ्य. डिड यू नो अ चाइल्ड्स ब्रेन डेव्हलप्स नियर बाय 90% बिफोर द एज ऑफ 6. तुम्हाला माहित आहे का, मुलाचा मेंदूचा विकास जवळजवळ 90% विकास हा वयाच्या 6 वर्षापूर्वी होतो. तरीही काही पालक एलकेजी युकेजी का टाळतात? आपण मुलांसाठी सर्वोत्तम स्कूल शोधतो, आपण मुलांसाठी सर्वोत्तम टॉईज आणतो, पण मुलांसाठी प्रीस्कूल किती महत्वाचे आहे हे काही पालकांना माहीतच नसते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की एलकेजी आणि युकेजी किंवा प्रीस्कूल मुलांसाठी का महत्वाचे असते आणि प्रीस्कूल पालकांनी गंभीरपणे का घ्यावं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हो, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. मुलाच्या आयुष्यातील पहिली 5 ते 6 वर्ष ही वर्ष सर्वात महत्वाची असतात. त्याच काळात मुलं विचार करायला शिकतात, लोकांशी कसं वागायचं ते शिकतात, भाषा शिकतात. आणि म्हणूनच प्रीस्कूल, एलकेजी, युकेजी हे इतके महत्वाचे असते. पण दुर्दैवाने आजही काही पालकांना वाटतं की एबीसीडी तर आपण घरीही शिकवू शकतो. पण मला सांगा, इज प्रीस्कूल ओनली अबाउट एबीसीडी? प्रीस्कूल इज मच मोर दॅन लेटर्स अँड नंबर्स. प्रीस्कूल मध्ये मुलं फक्त शिकत नाही तर ते शिकायला शिकतात. एलकेजी मध्ये मुलं पेन्सिल ग्रिप शिकतात, एका जागी बसायला शिकतात, इन्स्ट्रक्शन फॉलो करायला शिकतात, त्यांचा टर्न येईपर्यंत थांबायला शिकतात, शेअरिंग करायला शिकतात, नवनवीन फ्रेंड्स बनवायला शिकतात. आता तुम्ही म्हणत असणार की हे सगळं इतकं महत्वाचं आहे का? तर होय, मी सांगेल येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण पुढे जाऊन याच स्किल मुलांच्या यशाचा पाया बनतात. आता जाणून घेऊया युकेजी बद्दल. युकेजी हा फक्त पुढचा वर्ग नाही, तर युकेजी मध्ये मुलं रीडिंग विकसित करतात, रायटिंग विकसित करतात, त्याचप्रमाणे सेंटेन्स फॉर्मेशन विकसित करतात, बेसिक मॅथ कॉन्सेप्ट समजायला लागतात, सेंटेन्स फॉर्मेशनची सुरुवात होते, कॉन्फिडन्स वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलं स्कूल लाईफसाठी मेंटली रेडी होतात. आता मला सांगा, एखाद्या घराचा पाया कच्चा असेल तर त्या घराचं काय होईल? भिंती उभ्या राहतील पण त्या टिकणार नाहीत. मुलांच्या शिक्षणाचंही तसंच असतं. फाउंडेशन मजबूत असेल तर पुढचं शिक्षण सोपं होतं. स्ट्रॉंग फाउंडेशन क्रिएट स्ट्रॉंग लर्नर्स. फाउंडेशन कमकुवत असेल तर मुलांना पुढे जाऊन खूप संघर्ष करावा लागतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे, मला आताच मागे कॉमेंटमध्ये कुणीतरी विचारला होता, एका ताईने विचारला होता की एलकेजी स्किप केलं आणि डायरेक्ट युकेजीला ऍडमिशन घेतलं तर चालेल का? पण प्रश्न ऍडमिशनचा नाही, तर प्रश्न आहे तयारीचा. कारण प्रीस्कूल फक्त मुलांना अकॅडमिक स्किल्स नाही देत, तर ते मुलांचा कॉन्फिडन्स वाढवतं, मुलांच्या कम्युनिकेशन स्किल्स वाढवतं, मुलांच्या सोशल स्किल्स वाढवतं, मुलांना इंडिपेंडन्स देतं आणि आयुष्यभरासाठी शिक्षणाची आवड निर्माण करतं. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे की फक्त एलकेजी आणि युकेजी यांच्याकडे फक्त एक वर्ग म्हणून बघू नका, तर यांच्याकडे मुलांच्या भविष्याची इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा. द गोल इज नॉट टू मेक चिल्ड्रन लर्न फास्टर, बट द गोल इज टू मेक द चिल्ड्रन लर्न बेटर. आणि त्यासाठी प्रीस्कूल हा सर्वात महत्वाचा आणि पहिला टप्पा आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला माझं म्हणणं पटलं असेल आणि ताईंची जी कॉमेंट होती त्याला आन्सर भेटलं असेल. तो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रीस्कूल आणि पॅरेंटिंग विषयी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमचे काही डाऊट असतील तर प्लीज आवर्जून कॉमेंट करा. मी तुमची प्रत्येक कॉमेंट बघत असते आणि अशाच प्रकारे तुमच्या कॉमेंटचे उत्तर मी घेऊन येत असते. थँक्यू.